आज अक्षय तृतीया. सगळे लोक सोने खरेदी करत आहेत. आपणही करायचे का? सोन्याचे भाव बघितलेस का? सोन्याचे भाव बघता सोनं नाही, सोन्यासारखं काहीतरी खरेदी करावं लागेल. पण तुला माहिती आहे का, मुळात ह्या सणाचा आणि सोने खरेदीचा काहीच संबंध नाही. हा सण त्यापेक्षा खूप मोठा आहे. अगदी बरोबर, हे मला माहिती आहे. अक्षय तृतीया आणि दागिने खरेदी करण्याचा काहीही संबंध नाही. अक्षय तृतीया हे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. अक्षय याचा संस्कृतात अर्थ म्हणजे कधीही न संपणारा किंवा जे शाश्वत आहे. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज ह्या मुहूर्ताचा वापर दागिने खरेदीसाठी नाही, तर ते त्याचा वापर करायचे शेतीतील नवीन बियाणे घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे दानधर्म करण्यासाठी. या सर्व मागील मुख्य विचार असा की ह्या दिवशी केलेलं जे कर्म असतं ते अक्षय राहतं, ते कधीच संपत नाही. म्हणून ते चांगलं कर्म करायचे, एक नवीन सुरुवात करायचे. गेल्या काही दशकात जाहिरात कंपन्यांनी ह्या दिवसाचा अर्थच बदलून टाकला आणि ह्या दिवसाला एक भव्य खरेदी महोत्सवाचं रूप आणलं. ह्या दिवसाच्या खऱ्या कथा तुम्हाला माहिती आहेत का? नाही ना? डोंट वरी, गिरीतेज आहे ना. ही कथा आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची. दोघे लहानपणी गुरुकुलात एकत्र शिकले. हो, पण पुढे आयुष्य किती वेगळं झालं. कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा अतिशय गरीब. गरीब म्हणजे किती? घरात अन्न नव्हते, मुलांना खायला देणेही कठीण झाले होते. त्याची पत्नी म्हणाली, तुमचा मित्र कृष्ण आहे ना, त्याच्याकडे जा. सुदामदेवाचा स्वाभिमान तो संकोचला. मी मदत कशी मागू? शेवटी एक दिवस मित्राच्या भेटीसाठी ते थोडेसे पोहे घेऊन गेले, कारण त्यांच्याकडे तेवढेच होते. आणि जेव्हा कृष्णाला कळाले, तो राजवाड्यातून धावत आला. सुदामाला मिठी मारली. एक ऐश्वर्य संपन्न राजा, पण मित्रासाठी हळवा. कृष्णाने त्याचे पाय धुतले आणि ते साधे पोहे इतके प्रेमाने खाल्ले आणि दाखवून दिलं, देणं महत्वाचं नाही, आपली भावना महत्वाची. सुदामा काहीही मागत नाही. कृष्णाला त्याच्या मनातले भाव कळले. असं म्हणतात की सुदामाच्या कपाळावर श्री क्षय म्हणजेच दरिद्रताच लिहिली होती, पण भगवान श्रीकृष्णांनी त्या भेटीत त्याच्या कपाळावरचे श्री क्षय मोडून अक्षय श्री असे लिहिले. ते शांतपणे परत जातात आणि घरी पोहोचल्यावर त्यांचं झोपडं राहिलं नव्हतं, तो महाल झाला होता. आणि म्हणूनच म्हणतात, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मिष्टी पोहे घेऊनी त्यांचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. आणि हे सगळं ज्या दिवशी घडले तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा होता. म्हणूनच या दिवशी केलेल्या दानामुळे अक्षय संपत्ती प्राप्त होते. पांडवांना जे अक्षय पात्र मिळालं तेही याच दिवशी. याची कथा मला माहिती आहे, मी सांगतो. ही कथा आहे पांडवांची. वनवास चालू होता, राज्य गेलं, सुख गेलं, आता अन्नाचीही कमतरता. तेव्हा युधिष्ठिरांनी सूर्यदेवाची उपासना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी त्यांना एक अक्षय पात्र दिलं. ते पात्र नेमकं काय काम करत होतं? तर या पात्रातून दिवसभर कितीही लोकांना अन्न दिलं तरीही अन्न संपत नसे. हे अक्षय पात्र पांडवांना अक्षय तृतीयेच्या दिवशीच मिळाले. आता कथा येते एका अद्वितीय योद्ध्याची. अक्षय बल, पराक्रम, कर्तृत्व, विष्णूंच्या दशावतारांपैकी 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम ह्यांचा जन्म देखील अक्षय तृतीयेलाच झाला. भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत, म्हणजेच ते आजही आहेत. त्यांचा अंत होऊ शकत नाहीत, अर्थातच ते अक्षय आहेत. आता शेवटची कथा. याच दिवशी महाभारतासारख्या महाकाव्याची सुरुवात महर्षी व्यास आणि गणेशांनी केली. व्यासांनी गणेशांना महाभारत लिहायला सांगितले. इतके मोठे कार्य. गणेश म्हणाले, माझी लेखणी थांबणार नाही. तुम्ही जर सांगता सांगता थांबलात तर मी अर्धवट कार्य सोडून निघून जाईल. व्यास म्हणाले, ठीक आहे, पण प्रत्येक ओवीचा अर्थ समजूनच तू लिहायचं. दोन्ही अट मान्य झाल्या आणि अशा प्रकारे महाभारतासारख्या महाकाव्याच्या ग्रंथाची सुरुवात झाली. या ग्रंथाची सुरुवात देखील अक्षय तृतीय दिवशीच झाली होती, म्हणून या ग्रंथाची ख्याती अक्षय टिकून आहे. तसेच ह्या दिवशी पितरासाठी तर्पण, दान धर्म देखील केला जातो. ह्या दिवशी तर्पण आणि पाण्याने भरलेला कुंभ दान केल्यावर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस
फक्त सोने खरेदीचा नाही. ह्या दिवशी आपण जे काही करू ते अक्षय राहतं. ह्या दिवशी जर आपण देवाची सेवा केली, जप, तप, अनुष्ठान, दानधर्म केली तर त्याचं पुण्य देखील अक्षय राहील. म्हणजे इथून पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करायला हरकत नाही. पण ह्याही पेक्षा मोठ्या गोष्टी ज्या आपल्यासोबत नेहमी राहणार आहेत, अक्षय टिकून राहणार आहेत, त्या गोष्टी केल्या तर देवाची आपल्यावर अक्षय कृपा राहील यात तिळमात्र शंका नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरीतेजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या गिरीतेज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.